नाशिकच्या येवला तालुक्यातील गोल्हेवाडी गावामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर अक्षरशः रडण्याची वेळ आली। हातातोंडाशी आलेलं कांद्याचं संपूर्ण पीक गेल्यानं इथला शेतकरी हतबल झालाय। 27 आणि 28 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय। शेतकऱ्यांनी कर्ज काढून कांदा पिकाची लागवड केली, मात्र अतिवृष्टी झाल्याने पिकं पाण्याखाली बुडाली। एकीकडे अतिवृष्टीमुळे नुकसान तर दुसरीकडे प्रशासनाकडून कोणीही पाहणी करण्यासाठी आले नसल्याचा दावा शेतकऱ्यांकडून केला जातोय। सरकारने कोणत्याही अटी शर्तींशिवाय सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांकडून केली जाते। माझं नाव प्रफुल्ल उत्तम येवले, मी नगरसूलमधील गोल्हेवाडी येथील शेतकरी आहे। हे बघा, हे 2 दिवसाच्या अतिवृष्टीनं आमच्या शिवारामध्ये इतका पाण्याने हाहाकार केला की सगळे पिकं जवळजवळ आमचे 100% गेलेले आहे। आमच्यापर्यंत अजूनपर्यंत एकही प्रशासकीय अधिकारी कोणी इथं बघायला आला नाही। आज आमचं हे लाखोचं नुकसान झालेलं आहे। आम्हाला हे सरसकट सरकारने काहीतरी मोठी भरीव रक्कम देऊन शेतकऱ्यांचं समाधान करावं, कारण झालेलं नुकसान हे अतोनात खूप झालेलं नुकसान आहे। हे थोडक्या मदतीने काही भरून निघणार नाही। आमच्या गावामध्ये 27 आणि 28 तारखेला 2 दिवस खूप भयंकर असा पाऊस झाला होता आणि या पावसामध्ये आमच्या गावातील सर्व पिके सोयाबीन, कांदा, मक्का, भुईमुग ही सर्व पिके पाण्यामध्ये गेलेली आणि शेतकऱ्यांचं इतकं अतोनात नुकसान झालेलं आहे ना, त्या ठिकाणी सगळं अक्षरशः गावातील सर्व शेतकरी उघड्यावर आलेले। शेतकऱ्यांनी पीक कर्ज काढले, कोणी बँकेचं कर्ज घेतलंय, असे विविध ठिकाणी लोकांनी कर्ज काढलेले आणि या कर्जाची परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांनी जे पीक उभं केलं होतं आपल्या आशेपदरी, तर या आशेच्या पिकामध्ये शेतकऱ्याला दुर्दशाने कुठलेही भगवंताच्या कृपेने साथ न मिळाल्यामुळं सर्व पिकामध्ये पाणी झाल्यामुळे पिकं वाहून गेली आणि यामुळे शेतकरी पूर्ण आता रस्त्यावर आलेला आहे आणि सरकार या गोष्टीची कुठल्याही प्रकारे दखल घेत नाही। प्रशासन या 3 दिवस झाल्यापासून अजून कोणी या ठिकाणी बघायला आलेलं नाही।